आपल्यासोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर आहेत। सुनीलजी, तुम्ही अयोध्येत आहात आणि आता या अयोध्येच्या निमित्ताने तुम्ही प्रचार प्रमुख आहात। तुमच्याच अंतर्गत स्वयंसेवकांनी एक मोठं अभियान राबवले, म्हणजे तुम्ही त्या सगळ्याचं संचालन संयोजनात तुमची मुख्य भूमिका आहे। किती लोकांपर्यंत हा विषय आतापर्यंत नेलाय? अक्षतांच्या माध्यमातून असेल आणि उद्या या सगळ्या विषयीचे जे कार्यक्रम आहेत ते साधारण अंदाजे किती ठिकाणी होणार आहेत? किती लोक सहभागी होतील? पूर्ण देशभरामध्ये तीर्थक्षेत्र न्यासानी जी योजना तीर्थक्षेत्रांनी जी योजना बनवली होती त्यामध्ये सगळ्यांनी सहभाग दिलेला आहे आणि सगळ्यांचा सहभाग असल्यामुळे देशामध्ये करोडो घरांपर्यंत ह्या अक्षता गेलेल्या आहे आणि त्या अक्षता देण्यामध्ये सुद्धा लाखो लोकांनी सहभाग घेतलेला आहे। आणि त्याच्यामध्ये इथे त्यानंतरसुद्धा आपल्या सगळ्या मंदिरांमध्ये म्हणजे प्रत्येकाला जे आव्हान केलं गेलं आहे, तर मला वाटतं आत्ता मला संख्या सांगणं कठीण आहे, पण ती संख्या लाखोंमध्ये आहे। कारण जवळजवळ सगळे गावं, सगळे अपार्टमेंट्स, सगळ्या वस्त्या आणि सगळे मंदिरं, त्या मंदिरांना ओरिएंटेड हे सगळे कार्यक्रम होतात आहे। त्यामुळे तुम्ही ही संख्या लाखोंमध्येच म्हणावं लागेल। इथे साधारणपणे किती लोक येतील? एकूण निमंत्रणं किती लोकांना गेली होती का? जवळजवळ 7,000 लोक इथे यायला पाहिजे अशी कल्पना आहे। आता दुसरा एक प्रश्न असा आहे की निमंत्रण देत असताना काही क्रायटेरिया डिफाईन केला गेला होता, त्यानुसार निमंत्रण गेली आहेत? तीर्थक्षेत्र न्यासानी साधारणतः सगळ्यांना प्रायोगिक पद्धतीने प्रातिनिधिक पद्धतीने सगळ्यांना बोलवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळं त्यामध्ये अगदी सगळ्या प्रोफेशन्समधले म्हणजे अगदी चांगले जजेस, वकील इथपासून तर अगदी मोठे सगळ्या मतसंप्रदायांचे सगळे संत देशाच्या कानाकोपऱ्यातून सगळे भौगोलिक दृष्टीने येतील आणि खास करून जे कारसेवक जे विशेष करून हुतात्मा झाले अशा परिवारांमधनं अशा सगळ्या लोकांना बोलवण्याचा प्रयत्न केला आहे। सामाजिक दृष्टीने अनुसूचित जाती जनजाती सगळ्या लोकांना बोलवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे। आणि विशेष करून आता जी पूजा आहे, मुख्य पूजा, त्यामध्ये सुद्धा असं 15 परिवार देशभरातनं सहभागी होतात आहे। त्यामध्ये सुद्धा प्रातिनिधिक रूपाने महाराष्ट्रामधनं सुद्धा 2 परिवार त्यामध्ये आहेत। एक महादेवराव गायकवाड आहेत गोमंतू समाज ट्रस्टचे आणि एक विठ्ठलराव कांबळे, ते सपत्नीक या विशेष करून 15 जे यजमान परिवार मुख्य रूपाने उद्याच्या पूजेमध्ये आहे त्यामध्ये ते पण सहभागी होणार आहेत। एक शेवटचा प्रश्न सुनीलजी, कदाचित तुम्हाला आवडणार नाही, पण राजकारण सुरू झालंय, सगळ्यांनी याला संघाचा भाजपचा अजेंडा म्हटलंय। राजकीय पक्षांबाबतची तुमची भूमिका काय? संघ म्हणून राम जन्मभूमीकडे कसं पाहावं सगळ्यांनी? हजारो करोडो लोक यामध्ये सहभागी होतात आहे आणि पूर्ण देश राममय झालेला आहे। आणि अशा प्रसंगी जेव्हा हे इतकंत पवित्र ऐतिहासिक कार्य होत आहे तर मला असं वाटतं की बाकी चर्चा आपण नेहमी करतच असतो, यावेळी फक्त मला वाटते प्राणप्रतिष्ठा आणि भगवान श्रीरामाची चर्चा करणं अत्यंत चांगलं राहील असं मला वाटतं। धन्यवाद। आपल्यासोबत कॅमेरावर होते प्रवीण दीक्षित, त्यांच्यासह सोमेश कोलगे, एबीपी माझा, अयोध्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।